Precious Heavenly Father, हे आमच्या कृपावंत स्वर्गीय पित्या, we once again come to thy throne of grace and mercy. आम्ही पुन्हा एकदा तुझ्या त्या कृपेच्या आणि दयेच्या राजस्थानाजवळ येत आहोत. Lord, we thank you for the service in the morning. हे प्रभू, आम्ही तुझे आभारी आहोत सकाळच्या सभेबद्दल. We want to thank you for your precious word, Lord. आणि आम्ही तुझे आभारी आहोत तुझ्या अनमोल वचनाबद्दल. And I pray that you will speak to our hearts one more time. आणि तू आमच्या हृदयाशी पुन्हा एकदा बोलावं अशी आमची तुला विनंती आहे. Bless your reading of the word, Lord. तुझ्या वचनाचं जे वाचन आहे ते आशीर्वादित कर प्रभू. Lord, I commit one more time myself and my brother into your hands. आणि मी पुन्हा एकदा मला आणि माझ्या भावाला तुझ्या पवित्र हाती पुन्हा सोपवित आहे. And also all the hearers, Lord. आणि येथे जे सर्व ऐकणारे आहेत त्यांनाही सोपवित आहे. Anoint us all, Father. आणि सर्व तू आपला अभिषेक तू पाठवून दे. Without your anointing we cannot do anything. कारण तुझ्या अभिषेकाशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. Dear Father, that you will speak to our hearts and touch our lives. हे स्वर्गीय पित्या, तू आमच्या हृदयाशी बोल, आमच्या हृदयांना स्पर्श कर. And we thank you for your blessings, Lord. आम्ही तुझे आभारी आहोत तुझ्या आशीर्वादाबद्दल. For we pray in Jesus Christ's precious and lovely name. आणि आम्ही ही प्रार्थना आमच्या प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. Amen. आमेन. God आमेन. bless you, saints, this evening. आणि संत जनांनो, या सायंकाळी मी आपण सर्वांना प्रभू आशीर्वादित करू. I would like you to turn with me to the book of St. Luke, chapter 10. आणि मी आपणा सर्वांचे लक्ष लूका वर्तमान याच्या 10व्या अध्यायाकडे वळवू इच्छित आहे. And we would like to read from verse 38 through 42. आणि त्यातील आम्ही वचन 38 वचनापासून 42 वचनापर्यंत आम्ही वाचणार आहोत. लूका वर्तमान 10वा अध्याय 38 वचनापासून 42 वचन. लूका रचित सुसमाचार 10वां अध्याय उसका फ्रॉम वर्ड्स 38 to 42. आणि ते जात असता तो एका गावात गेला. तेव्हा मार्था नावाच्या कोणा एका बाईने त्याला आपल्या घरात घेतले आणि तिला मरिया नावाची बहीण होती. तीही येशूच्या पायाजवळ बसून त्याचे बोलणे ऐकत होती. पण मार्था फार सेवेमुळे गोंधळलेली होती व ती जवळ येऊन म्हणाली, हे प्रभू, माझ्या बहिणीने मला एकटीलाच सेवा करायला सोडले. याची तुला काळजी नाही काय? म्हणून तिला माझे सहाय्य करायला सांग. पण प्रभूने तिला उत्तर देऊन म्हटले, मार्थे मार्थे, तू पुष्कळ गोष्टींविषयी चिंताक्रांत व घाबरी आहेस, परंतु थोडक्या गोष्टींचे किंवा एकाच गोष्टीचे अगत्य आहे. आणि मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. आमेन. May the Lord bless the reading of His word. आणि परमेश्वर त्याच्या वाचले गेलेल्या वचनावर आपला स्वर्गीय आशीर्वाद देऊ. Thank you very much. You may please take your seats. आपण सर्वजण सर्वांचे आभारी. आपण आपल्या जागेवर बसू शकता. Because this is the last service, आणि ही शेवटची सभा असल्या कारणाने I would like to thank God for His grace upon our lives. आणि मी प्रभूचे फार आभार मानतो की त्याची कृपा आमच्या सर्वांवर आहे. That we could come together in the services and worship the Lord together. आणि यासाठी की आम्ही सर्व या सभेस हजर झाले आणि प्रभूची भक्ती करू शकलो. And I would like to thank my precious brother. आणि मी आमचे भाऊ जे आहेत त्यांची पण आभारी आहे. Pastor Alan and sister and their children. आणि पास्टर ॲलन, त्यांची पत्नी आणि त्यांच्या लेकरांचेही For their kind hospitality and love that they have shown to me while our stay here. आणि त्यांनी जे पाहुणचार केला आणि मी येथे राहत असताना जे काही त्यांनी माझ्यासाठी केलं त्या सर्वाबद्दल आभारी आहे. On behalf of myself and brother Ramesh, we would like to say thank you. आणि भाऊ रमेश आणि मी आम्हा दोघांतर्फे आम्ही त्यांना आभारी आहोत त्यांचे. We truly appreciate your love and your hospitality. आणि आम्ही खरोखरच तुमच्या पाहुणचाराबद्दल आम्ही आणि प्रेमाबद्दल आभारी आहोत. Also, I'd like to thank all the members of this church. आणि मी सर्व या मंडळीचे जे सर्व सदस्य आहेत त्या प्रत्येकांचे मी आभारी आहे. And I pray that God will richly bless you all. की परमेश्वर तुम्हा प्रत्येकांना खरोखरच फार समृद्ध रीतीने आशीर्वादित करो. It was good to see brother Tanmay, his dear wife and family here. आणि ब्रदर तन्मय यांनाही पाहून, त्यांची पत्नी आणि त्यांची आई यांनाही पाहून मला आनंद वाटला. And may the Lord bless them too. आणि परमेश्वर त्यांनाही आशीर्वादित करो. I just solicit your prayers for me and my family
and the ministry that we have in the Telangana state. आणि आमच्यासाठी प्रार्थना करा, माझ्या पत्नीसाठी आणि आमची मंडळी जी तेलंगणा या राज्यामध्ये आहे. Just keep us in your prayers. आणि आम्हाला तुमच्या प्रार्थनेमध्ये तुम्ही ठेवा. Because I know prayer changes things. कारण गोष्टी बदलत असतात. Prayer changes things. प्रार्थनेद्वारे गोष्टी बदलत असतात. I believe in prayer. कारण माझा प्रार्थनेवर विश्वास आहे. That's the only thing that can change the mind of God. आणि ती एकच गोष्ट आहे जी देवाचे मन बदलू शकते. आमेन. And I'm so glad that as our prophet said, prayer is the greatest weapon that God has placed in our heart. आणि मला त्याबद्दल फार आनंद आहे. आणि जसं देवाच्या संदेशाने म्हटले की प्रार्थना ही देवाने दिलेलं एकमेव फार मोठं शस्त्र आहे. Any situation comes, the best thing is to go on our knees and pray. कोणतीही कठीण परिस्थिती हो, गुडघ्यावर जावे आणि प्रार्थना करावी. आमेन. I would like to say that you all saints will be in my heart. आणि मी तुम्हा सर्वांना खरोखर सांगताना मला आनंद होतो की तुम्ही सर्व संतजन माझ्या प्रार्थनेत असाल. And will in my heart and in my माझ्या prayers. हृदयात आणि माझ्या प्रार्थनेत असाल. And I'd like to say I love you all with all my heart. आणि मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की मी तुम्हा सर्वांवर हृदयापासून प्रेम करीतो. And Hallelujah. please send Pastor Ellen sometime to Hyderabad to preach for us. आणि We'll pray about it. आणि पास्टर ॲलन यांना पण हैदराबाद येथे प्रार्थनेसाठी ते पाठवतील. आम्ही त्याबद्दल प्रार्थना करू. And if anybody would like to visit, you have a brother in Hyderabad and home away from home. आणि जर तुमच्यापैकी कोणाला जर इच्छा झाली की त्यांनी हैदराबादमध्ये आम्हाला भेट द्यावी तर तुमच्यासाठी तेथे आहे खुलं. तुमचे भाऊ तेथे आहे, घर तेथे आहे. So you are always welcome. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. I heard Brother Kishore was there, but it was long time back and we had we didn't know each other. आणि ब्रदर किशोर त्या ठिकाणी आले होते पण त्यावेळेला आमची काय ओळख नव्हती, एकमेकांना आमचा परिचय नव्हता. So anybody that would like to come, please come. आणि म्हणून तुमच्यातील जर कोणाला यायची इच्छा असेल तर कृपया तुम्ही यावे. And also Brother Tanmay also. आणि ब्रदर तन्मय यांना पण. Well, he stayed for certain time in Hyderabad. आणि ते हैदराबाद येथे काही काळ ते राहिले होते. But if he wants little change, he can come to Hyderabad also. आणि त्यांना थोडासा जर बदल हवा असेल तर ते त्यांनी हैदराबादमध्ये यावे. I truly appreciate every one of you. आणि मी सर्व जणांचं खरोखरच हृदयापासून कौतुक करतो. Thank you very much for your hospitality and love. सर्वांच्या तुमच्या प्रेमाबद्दल आणि तुमच्या पाहुणचाराबद्दल मी आभारी आहे. And if Jesus tarries, we'll meet one more time, Lord willing, sometime. आणि प्रभूची जर इच्छा असेल की पुन्हा एकदा आपण भेटावं तर नक्कीच आपण भेटू. If not on the side, we'll see you on the other side. आणि जर इकडे नाही भेटलो तर त्या दुसऱ्या पलीकडच्या बाजूला आम्ही भेटणारच. आमेन. हालेलुया. If I go before you, I'll be waiting on you all. आणि जर मी तुमच्या अगोदर गेलो तर मी तुमच्यासाठी वाट बघेन. If anybody of you go before us, wait for us. आणि जर आमच्यापैकी कोणी अगोदर गेला तर आमची वाट पहा. We will be there. आम्ही तेथे नक्कीच असू. That's my faith. आणि हा माझा विश्वास आहे. आमेन. Amen. Hallelujah. Yes. Because my Bible says कारण माझं बायबल म्हणते He's not going to lose any one of us. कारण एकही आमच्यातला हरवला जाणार नाही. आमेन. Praise the Lord. Hallelujah. What a consolation, what a confidence we have in आणि the word of आमच्यासाठी God. खरोखरच किती महान खात्री आहे आम्हाला. Hallelujah. And in this closing service, आणि या शेवट करत असताना या सभेचा I would like to just leave a few thoughts with you. आणि मी काही विचार तुमच्या पुढे ठेवत आहे. And my little subject is one thing is needful. आणि त्यात माझा एक विषय आहे की एकच गोष्टीची गरज आहे. As human beings, we have so many things in our minds. आणि आम्ही सर्वजण आमच्या मनात अनेक गोष्टी असतात. And we want to do this, we want to do this, we want to do this. With so many things, our head is filled with so many thoughts. आणि आमच्या मनाच्या भागामध्ये हे मला करायचंय, ते मला करायचंय, ते मला करायचंय असे पुष्कळ गोष्टी असतात. There is nothing wrong to do with all those things. आणि या सर्व गोष्टीमध्ये काही चुकीचं काही नाही जे करावे असे But वाटते. over all these things, we got one thing that is very, very important. आणि या सर्व गोष्टीमध्ये जर सगळ्यात महत्वाची काही गोष्ट असेल जी सर्वात महत्वाची आहे ती ही आहे की येशू ख्रिस्ताच्या चरणी आम्ही बसावे. Well, so we see here, आणि म्हणून आम्ही येथे पाहत आहोत Jesus entered a village here. येशू ख्रिस्त येथे या एका गावामध्ये आलेला And a आहे. certain woman named Martha received him into her house. आणि तेथे एक स्त्री आहे जिचं नाव मार्था होतं आणि तिने आपल्या घरात त्याचा स्वीकार केलेला And आहे. she had a sister.
आणि तिची एक बहीण होती and her name was Mary. आणि तिचं नाव मरिया होतं. The Bible says she sat at the feet of Jesus आणि Christ. बायबल म्हणते की ती येशू ख्रिस्ताच्या चरणाजवळ बसली And होती she began to hear the word of God. आणि ती देवाचं वचन ऐकत होती. On the other hand, Martha was very busy. आणि दुसऱ्या बाजूला मार्था जी आहे ही फार कामामध्ये व्यस्त होती She was troubled about much serving. आणि ती फार सेवेमुळे गोंधळलेली होती. Well, she was also not wrong. I wouldn't say she was wrong. काही वेळेला आम्हाला वाटते की ती चुकीची आहे, पण मलाही नाही वाटत की ती काही चुकीची होती. Because when a guest comes, we want to, treat them nice. कारण जेव्हा आमच्याकडे पाहुणे येतात तेव्हा आम्ही त्यांना चांगल्या प्रकारे हाताळू But इच्छितो. she was troubled. She was cumbered about much serving. आणि ती तरी परंतु या सर्व सेवेच्या गोष्टीमुळे फार गोंधळलेली आढळली. And she came to the Lord Jesus and said, आणि ती प्रभू येशूकडे आली आणि म्हणाली, "Dost thou not care that my sister hath left me to serve alone?" हे प्रभू, माझ्या बहिणीने मला एकटीलाच सेवा करायला सोडले आहे, याची तुला काळजी नाही काय? Bid her therefore that she should help me. म्हणून तिला माझे सहाय्य करायला तू सांग. And Jesus answered unto her and said, आणि येशूने तिला उत्तर देऊन म्हटले, He said, Martha, Martha, thou art careful and troubled about many things. मार्थे मार्थे, तू पुष्कळ गोष्टीविषयी चिंताक्रांत व घाबरी आहेस, But one thing is needful. परंतु थोडक्याच गोष्टीचे म्हणजे एकाच गोष्टीचे अगत्य आहे. One thing is needful in our lives. एकाच गोष्टीचे अगत्य आहे आमच्या And he जीवनात. says, Mary hath chosen the good part, आणि मरियेने चांगला वाटा निवडून घेतला which आहे shall not be taken away from her. आणि तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. आमेन. I think we have come to that place today, आणि आम्ही त्या ठिकाणी आता आलेलो आहोत. because when you look at the present times and the things that are happening, कारण आम्ही जर या वर्तमान युगांतील गोष्टी आणि ज्या घटना घडत आहेत त्याकडे पाहिलं, what is happening in Russia, what is happening in Israel and other countries, आणि तर आम्हाला कळेल की रशियामध्ये, इस्रायलमध्ये आणि इतर जे राष्ट्र आहेत त्यामध्ये काय घडत आहे. and we just prayed this morning about the Christians in Nigeria. आणि आम्ही सकाळीच प्रार्थना केली की जे आमचे ख्रिस्ती बंधू आहेत नायजेरिया यामध्ये, Even our message churches are involved into that killings. आणि ते जे ठार मारले जात आहेत त्यामध्ये आमचे जे अंत समयाचे मेसेज बिलीवर देखील आहेत. And we need to really pray for the nation of Nigeria. आणि म्हणून आम्हा सर्वांना खरोखरच या नायजेरिया देशांतील आमच्या ख्रिस्ती भावा बहिणींसाठी प्रार्थना करण्याची गरज आहे. No matter what kind of Christians they are, आणि ते but कोणत्या let's pray for प्रकारचे them. विश्वासी असू दे. And we always worry about our country. आम्ही कायम आमच्या देशाबद्दल चिंता करीत असतो And we fear what is happening in our country. आणि आम्हाला आमच्या देशात जे चाललंय त्याबद्दल भीती वाटते. But brother, sister, परंतु भावा बहिणींनो, the devil is the same all over the world. सैतान सगळ्या जगात सारखाच आहे. But we fight the devil in different levels of life. परंतु आमच्या जीवनाच्या एका वेगळ्या पातळीत आम्ही सैतानाबरोबर संघर्ष करतो. So you see the prophecies of God being fulfilled in our day. म्हणून आम्ही पाहतो की देवाने दिलेली जी भविष्यवाणी आहेत आमच्या दिवसात पूर्ण होताना आम्ही पाहत आहोत. Whatever prophet prophesied, आणि जे काही संदेश ते ज्यांनी संदेश it's been दिले fulfilled. Is getting fulfilled. ते भविष्यवाण्या पूर्ण होत आहेत. And the coming of the Lord is very near. आणि प्रभू येशूचं येणं अतिशय जवळ आहे. And that's why we need to choose the good part like Mary, म्हणूनच आम्ही आमच्या जीवनात मरियेसारखा चांगला वाटा निवडून घेतला पाहिजे, which shall not be taken away from us. जो आमच्यापासून कोणी काढून घेऊ शकत नाही. Because when you see the people in the world at present time, कारण आम्ही या वर्तमान काळामध्ये जे लोक पाहत आहोत they are cumbered with many different things. कारण ते वेगवेगळ्या गोष्टी घेऊन येत आहेत. Sometimes my heart breaks when I look at the Christians, आणि काही वेळेला माझ्या हृदयामध्ये खंत वाटते ख्रिस्ती लोकांबद्दल, because they have time for everything. कारण त्यांना सर्व गोष्टींसाठी वेळ आहे. They got time for their jobs, time for the businesses, time for their studies and education, everything. आणि त्यांना आपल्या कामात, नोकरी धंद्यात, त्यांच्या शिक्षणासाठी, सर्वासाठी त्यांना वेळ आहे. But they don't have time for God. परंतु त्यांना देवासाठी वेळ नाहीये. They are so busy they cannot even read the Bible. ते एवढे गुंतलेले आहेत की त्यांना बायबल वाचायला देखील वेळ They नाही. are so busy that they cannot pray. आणि ते एवढे गुंतलेले आहेत की त्यांना प्रार्थना करण्यास समय नाही. But our prophet already taught us परंतु आमच्या संदेशाने आम्हाला याबद्दल शिकविले that a true Christian, की खरे जे ख्रिस्ती असतात he will read his Bible every day and pray every day. ते दररोज आपलं बायबल वाचतात आणि दररोज प्रार्थना करतात. We must read the Amen. Bible. म्हणून आम्ही बायबल वाचलंच पाहिजे. We must pray.
आणि आम्ही प्रार्थना केलीच पाहिजे. If we don't eat a breakfast, that's all right for that day. आणि आम्ही जर त्या दिवशी आमचा न्याहारी घेतली नाही तरी चालेल. But we need to read the Bible. परंतु आम्ही बायबल वाचलं पाहिजे. Let's make it part of our life. म्हणून हे आमच्या जीवनाचा एक भाग आम्ही बनवला पाहिजे. Just like we breathe the air. जसं आता आम्ही श्वास घेत आहोत. Reading the Word of God, meditating on it, and praying must be the part of our life. आणि म्हणून देवाचं वचन वाचणे, त्यावर मनन चिंतन करणे, या सर्व गोष्टी आमच्या जीवनाचा भाग आम्ही बनवला पाहिजे. But the prophet of God, देवाचा संदेष्टा, he was a prophet. तो एक संदेष्टा होता. And God showed him. आणि देवाने त्यांना दाखविले होते. And I'm reading from what is the attraction on the mountain. आणि मी या संदेशावर वाचत होतो की डोंगरावर काय आकर्षण आहे. He says there is going to be a group of people. त्यामध्ये ते म्हणतात की तेथे एक अशा प्रकारचा समूह अस्तित्वात येईल. That's predestinated. जो देवाकडून पूर्वनियोजित असेल. To hear the message of the hour. जो या वेळेचा संदेश ऐकतील. And they will follow it. आणि ते त्याप्रमाणे अनुसरतील. And I believe that we are that people today. आणि माझा विश्वास आहे की आम्ही ते लोक आहोत. I believe that God shown the prophet to all of us. आणि माझा विश्वास आहे की देवाने संदेशाला हे दाखविले. And that's why he was so sure, not only us but every member of the bride maybe in all over the world. म्हणून त्याला या गोष्टीबद्दल खात्री झाली आणि हे केवळ आमच्याबद्दल नाही, संपूर्ण जागतिक रीत्या आहे. And he knew that, he said there is certain amount of people that are predestinated. आणि त्यांना माहित होतं की काही असे लोक आहेत जे देवाने पूर्व नियोजित केलेले आहेत. But there are people, they call themselves as predestinated, but their life doesn't match with that statement. आणि काही असे लोक आहेत जे सांगतात की मी पण पूर्व नियोजित आहे, पण त्यांचं जीवन तेच विश्वास करीतात त्याला धरून नाही. But the true believers, परंतु जे खरे विश्वासी आहेत, they will hear that message. ते हा संदेश ऐकतील. And they will follow the word of God. आणि ते देवाचं वचनाला अनुसरतील. And they will ignore the world. आणि ते जगालाही जगही ओळखतील. They will ignore the criticism. आणि ते जगाकडून येणारे जे काही त्यांच्यावर टीका आहे त्या सर्व सहन करतील. They will not care about the unbelievers. आणि ते अविश्वासी लोकांबद्दल काही चिंता करणार नाही. And they are the people, those who are not going to argue about the word of God. आणि ते जे देवाच्या वचनावर वादविवाद करतात त्यांच्याविषयी त्यांना काही वाटणार They नाही. have got one thing to do. कारण त्यांच्याकडे एक गोष्ट आहे जी करण्यासारखी आहे. That's what our prophet said. आणि तीच आमच्या संदेशाने They सांगितलेली got आहे. one thing to do. कारण एकच गोष्ट जी आम्ही केली पाहिजे, That is to believe every bit of the word of God. आणि ती ही आहे की देवाच्या प्रत्येक वचनावर आम्ही विश्वास केला पाहिजे. Not only believe the word of God, केवळ त्यावर विश्वास केला पाहिजे असेच नाही, but they will soak in the word of God like Mary, तर मरियेसारखे आम्ही त्या वचनामध्ये मुरले गेलो पाहिजे, who sat at the feet of Jesus जी Christ. येशूच्या चरणाजवळ बसली होती. Praise the Lord. देवाला धन्यवाद असो. I think we need to be that kind of people today. आणि मला असं वाटते की आम्ही त्या प्रकारचे व्यक्ती असलो पाहिजे आज. Don't you think when you read the scripture, आणि आम्ही जेव्हा हे वचन वाचतो, when Jesus told Martha, जेव्हा येशूने मार्थेला म्हटलं, said, Martha, Martha, you're cumbered with lot of things. की मार्थे मार्थे तू पुष्कळ गोष्टीविषयी चिंताक्रांत झालेली आहे. Those things are not going to help you more. आणि त्या गोष्टी तुला मदत करणाऱ्या होणार नाहीत. Well, we need to do certain things to survive in this world. कारण तुला आमच्या जीवनामध्ये आम्हाला टिकण्यासाठी बनून राहण्यासाठी काही गोष्टी केल्या पाहिजे. But there's nothing wrong with that. परंतु त्यामध्ये काही गोष्टी चुकीच्या आहेत. But totally to give ourselves, परंतु आम्ही आमच्या स्वतःला दिलं पाहिजे पूर्णतः. if we totally give ourselves to the worldly things, कारण आम्ही आमच्या स्वतःला जर जगासाठी देऊ, then we are losing the most important part. तर आमच्यासाठी जो फार महत्त्वाचा भाग तो आम्ही हरवून बसू. I don't know about your pastor's experience in this church, कारण तुमच्या पास्टरचा अनुभव या मंडळीबद्दल काय मला माहित नाही. because I heard the announcement that there is a prayer meeting on Wednesday and Friday. कारण मी असं पाहिलं की येथे यही घोषणा दिली गेली की बुधवारी आणि शुक्रवारी प्रार्थना होईल. We also have Tuesdays and Fridays. कारण आमच्याकडे देखील मंगळवार आणि शुक्रवार आहे. Sunday you will look, it is jam packed. आणि रविवार पाहिलं तर सगळे अख्खे भरलेले आहेत. Many Sunday Christians are there. कारण पुष्कळ जण फक्त रविवारचे बिलीवर आहेत. But Friday and Tuesday, आणि परंतु मंगळवार आणि शुक्रवार what happens? काय घडते? They have offices to go. त्यांचे ऑफिसेस, they have businesses, त्यांचे ऑफिस, त्यांचा कामधंदा असतो, and they have no time. आणि त्यांना वेळ नसतो.
And when you ask people, आणि तुम्ही जर लोकांना विचारलं you know, they talk in a very, very different way. तर ते वेगवेगळ्या प्रकारे उत्तर Now देतात. the Bible says, आता बायबल म्हणते as you see that day approaching, जसा तो दिवस जवळ येत आहे असे तुम्हाला we दिसते, should not forsake to assemble together. तेव्हा तुमचं एकत्र मिळणे तुम्ही अधिक वाढवलं पाहिजे. Now, these are the things even I speak to my church also. आणि मी देखील माझ्या मंडळी बरोबर या गोष्टीबद्दल बोलतो. And I would like to request you all, आणि मी ही तुम्हा सर्वांना विनंती करू इच्छितो, anytime there is कोणत्याही an वेळी, announcement of prayer meeting, जेव्हा तुम्हाला घोषणा मिळते की प्रार्थना आहे, please make it. तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी हजर व्हा. Because we don't know what God is going to speak there. कारण आम्हाला माहिती नाही देव तिथे काय बोलणार So आहे. we should never lose the opportunity. म्हणून आम्ही कधीही ती संधी गमाविता कामा नये. We have to take, you know, Amen. every opportunity into consideration. म्हणून प्रत्येक संधी आम्ही ती घेतली पाहिजे. I think the children of the Lord will surely think about this on the same lines. आणि मी जे काही बोलत आहे देवाची जी लेकरं आहेत ती या गोष्टी खरोखरच पकडतील. Praise the Lord. देवाला धन्यवाद असो. I आमेन. want you to just take your attention in the Noah's time. आणि मी तुम्हा सर्वांचं लक्ष नोहाच्या काळामध्ये वेधू इच्छित आहे. Noah was a righteous man. नोहा एक नीतिमान व्यक्ती He होता. found favor in the sight of God. त्याला देवाकडून कृपा प्राप्त झाली And God gave him his message. आणि देवाने आपला संदेश त्याला दिला. And we got the message. आणि जेव्हा त्याला संदेश The मिळाला, Bible says बायबल म्हणते Noah moved with fear. नोहा आदरयुक्त भयाने पुढे गेला. He moved with fear. आणि तो आदरयुक्त भयाने पुढे गेला And he began to build the ark. आणि त्याने त्या ठिकाणी तारू बांधले. And by building the ark for the आणि- saving of his family, आणि त्याने आपल्या परिवाराच्या बचावासाठी जे तारू बांधले. by that he condemned the world, the Bible says. आणि त्या गोष्टी करून त्याने संपूर्ण जगाला दोषी ठरविले. Now if you understand what God is trying to tell us with that particular verse, आणि या विशिष्ट वचनाद्वारे देव काय सांगू इच्छितो, he said by building the ark of the ark for the family, for the safety of the family, आणि त्याने आपल्या कुटुंबाच्या बचावासाठी त्याने ते तारू आपल्या कुटुंबासाठी बांधले. by doing that he condemns the world. आणि हे सर्व करून त्याने जगाला दोषी ठरविले. Right? हे खरं आहे ना? What does that mean? What do you understand? याचा अर्थ काय आहे, यातून आम्ही काय To समजतो? my opinion, माझ्या मताप्रमाणे, as the Bible says, he moved with fear. आणि बायबल जसं म्हणते की ते आदरयुक्त भयाने ते पुढेच गेले. He preached the word of God. त्याने देवाचं वचन प्रचार केलं. And on the other hand, he started building safety. आणि त्याने दुसऱ्या बाजूला आपल्या परिवाराची सुरक्षितता पाहिली. By doing these things, he began to condemn the world. आणि या सर्व गोष्टी करून त्याने जगाला दोषी ठरविलं. You know, he was proving the world that what I'm preaching is the truth. आणि तो जगाला ही गोष्ट दाखवीन देत होता की जे मी सांगतोय हे खरं आहे. I'm building this ark. आणि मी हे तारू बांधत आहे. Surely the rain will come. आणि हे खात्री आहे की पाऊस पडणारच. Because it is God who told me. कारण हे देव आहे ज्याने मला हे सांगितलं आहे. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. He had so much faith in the word of God. देवाच्या वचनात त्याचा पूर्ण भरोसा होता. Now we got the message which is the truth, right? आणि आमच्याकडे जो संदेश आलेला आहे तो सत्याचा आहे, हे खरं आहे. Can you say amen? आमेन. It is the truth, right? आणि हे खरं आहे. It's आमेन. nothing but the truth. आणि हा दुसरं तिसरं काही नसून सत्य आहे. So when we take the word of God in our hearts, म्हणून जेव्हा देवाचं वचन आम्ही आमच्या हृदयात घेतो, we must move with fear. तेव्हा आम्ही आदरयुक्त भयाने चाललो पाहिजे. We must, you know, think about our safety. आणि आम्ही आमच्या सुरक्षिततेसाठी पाहिलं पाहिजे. And our safety is in the Lord Jesus Christ. आणि आमची सुरक्षितता ख्रिस्त येशू मध्ये The आहे. name of the Lord is a strong tower. कारण देवाचे नाव हा आमचा आश्रय दुर्ग आहे. And the righteous will run into it and shall be saved. आणि न्यायी जण त्यामध्ये धावत जातील आणि त्या सुरक्षितता पावतील. So when we walk like this, म्हणून जेव्हा आम्ही असे चालतो, when we serve the Lord with fear, जेव्हा आम्ही प्रभूची अशा प्रकारे भयाने सेवा करीतो, what we are doing, we are condemning the world. आम्ही काय करतो, आम्ही जगाला दोषी ठरवितो. Just to prove that what we believe is the truth. आणि हे आम्ही दाखवून देतो त्याद्वारे
की जगाला की आम्ही जे करतोय ते खरं आहे. And there is only safety in the Lord Jesus Christ. आणि म्हणून आम्ही अशाद्वारे सुरक्षित राहतो. Am I right? माझं हे बोलणं खरं आहे ना? That आमेन. means we are telling the world to come to the safety, the other words. आणि आम्ही त्याद्वारे जगाला सांगतो की तुम्हीही सुरक्षिततेमध्ये या. Because the world is watching our lives. कारण जग आमचे जीवन पाहत आहे. Brother, sister, you don't realize. भावांनो बहिणींनो, काही गोष्टीची जाणीव आम्हाला होत नाही. We take reading of the word very easy. आम्ही काही वेळेला देवाचं वचन फार सहज घेतो. That's why we miss 2, 3 times, 4 times in a week. म्हणून आम्ही ते 3 वेळा 4 वेळा आम्ही ते हरवून बसतो. We forget to read the Bible. आम्ही वचन वाचनच विसरून जातो. But the world that we are living today, परंतु आम्ही ज्या जगात आज आम्ही राहत आहोत, brother, sister, they have opened their eyes. ते त्यांचे डोळे सताड उघडे आहेत. And their eyes is on you and me. आणि त्यांचे डोळे आमच्यावर आणि तुमच्यावर आहेत. They are watching how we talk. आणि ते पाहतात आम्ही कसे बोलतो. They are watching how we live. आणि ते पाहतात की आम्ही कसे जगतो. They are watching how we are conducting ourselves. आणि आम्ही कशा प्रकारे आमच्या स्वतःला वागवितो. They are watching our dealings. आणि ते आमचा प्रत्येक व्यवहार पाहतात. They are looking at everything. ते आमच्यातल्या सर्व गोष्टी निहाळतात. When our daughters goes to the college, आणि जेव्हा आमची मुलं कॉलेजला जातात, their eyes are watching them. तेव्हा त्यांचेही डोळे त्यांच्याकडे लागलेले When असतात. our sons go to schools and colleges, जेव्हा आमचे पुत्र शाळेत आणि कॉलेजात these जातात, worldly children are watching them. तेव्हा जगातली जी मुलं आहेत तेही त्यांना पाहत असतात. So what are we doing with our lives today? म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्ही काय करत आहोत. You know, there is a question rising in their mind. म्हणून त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न येत असतो Why this boy is like that? की हा मुलगा असा का असावा. Why you don't talk like us? आमच्यासारखा हा का बोलत Why नाही. you don't behave like us? आमच्यासारखा हा का वागत See, नाही. there is a question in their mind. त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न येतो. And that's why Jesus said, you are the salt of this earth. आणि म्हणूनच येशूने म्हटले तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. You are the light of this world. तुम्ही या जगाचे प्रकाश Can आहात. you say amen if you are? होय, आमेन. आहात तर म्हणा. Amen. आमेन. We are the salt of this earth. आम्ही या पृथ्वीचे मीठ आहोत. We are the light of this world. या जगाचा प्रकाश आहोत. Not only that, Paul writes to Corinthians. आणि एवढंच नाही तर संत पौल करिंथला पत्र लिहिताना He म्हणतो, said, you are the written epistles of Christ. तर तुम्ही ख्रिस्ताची लिखित पत्रे आहात. That means we are walking Bibles. अर्थात तुम्ही जिवंत बायबल आहात, जे चालत आहे. Walking Bibles. जे चालत आहे. We are talking Bibles. आणि आम्ही बोलणारे बायबल आहोत. Oh, brother, sister. हो भावा बहिणींनो, When they look at our lives, जेव्हा आमच्या जीवनाकडे पाहिलं जाते, are they finding us righteous people today? तेव्हा त्यांना आम्ही एक नीतिमान व्यक्ती म्हणून आढळतो. Noah was found righteous. आणि नोहा ही नीतिमान म्हणून आढळला. Of course, they will not listen to you. आणि जरी ते तुमचं ऐकणार नाहीत, Of course, they are not going to agree with you. आणि जरी ते तुमच्या बरोबर सहमत होणार नाही, But one day it will come in their lives. परंतु एक दिवस त्यांच्या जीवनात येणार आहे. Just like it came in the days of Noah. जसा नोहाच्या काळातील लोकांच्या Say, जीवनात आला. Noah, you are right. ते म्हणाले, नोहा तू खरा आहेस. You are right, Noah. नोहा तू खरा आहेस. Forgive us for our foolishness. आणि आमच्या मूर्खपणाबद्दल आम्हाला माफ We कर. didn't agree with you. We didn't listen to what you were preaching. तू प्रचार करताना आम्ही तुझा ऐकलं नाही, विश्वास केला नाही. Please open the door, Noah. पण नोहा आमच्यासाठी दार उघड. And he said, brothers, I'm sorry. तो म्हणाला, भावांनो मला माफ करा. I'm sorry. मला माफ करा. I didn't lock this door. कारण मी या दाराने हे दार मी बंद केलेलं नाही. No, we didn't close the door. God closed this door. देवाने हे दार बंद केलेलं आहे. I'm sorry, I'm not able to do anything. मी काहीच करू शकत नाही, मला कृपया क्षमा करा. The waters that destroys this world, कारण ज्या पाण्याने त्या जगाचा नाश केला, the same water lifted up Noah and his family. त्याच पाण्याने नोहाने त्याच्या परिवाराला उंच उचललं. That's what his condemnation is. आणि तशाच प्रकारे जो या जगावर दोषारोप होईल तो असा A आहे. day will come in our lives, brother, sister. आणि ते आमच्या जीवनात एक दिवस येतील. In a moment, in a twinkling of an eye, आणि एक असा क्षण येईल, क्षणात निमिषात we shall be changed आम्ही बदलले जाऊ. from mortality to immortality. या विनाशी शरीरातून अविनाशीपणात. And that day this world will realize. आणि त्या क्षणाला त्या लोकांना हे Yes, कळेल. yes, that man was
was a right man. अरे तो माणूस बरोबर होता. Yeah, that lady she was right. अरे ती जी होती लेडी ती बरोबर बोलत They used to होती. go to so and so church. आणि ते अमुक अमुक चर्चला जात They होते used to believe certain things. आणि ते असं असं मानत होते, विश्वास They were करत होते. different from other Christians. ते सर्व इतर ख्रिस्ती लोकांहून वेगळे होते, But they were right. परंतु ते खरे होते. They आमेन. were true Christians. ते खरे ख्रिस्ती होते. But it will be too late for this world to know that. आणि जगासाठी कदाचित ती वेळ गेलेली असेल. My brothers, my sister. माझ्या भावानं भाऊ That's भावीने why, माहिती as a children of God, देवाची लेकरे या we नात्याने better choose the good part. म्हणून आम्ही एक योग्य चांगला वाटा निवडला पाहिजे. Just like Mary chose. जसा मरियेने निवडला होता, Just like Mary chose. जसा मरियेने निवडला She होता, sat at the feet of Jesus Christ. तिने येशू ख्रिस्ताच्या चरणाशी बसणे ठरविले. And that part no one could take away from her. आणि तो तिचा भाग कोणी तिच्यापासून काढून घेऊ शकत If नाही. you take the good part today, जर तुम्हीही आज असा एक चांगला वाटा there is निवडाल, no power in the hell. तर या स्वर्गामध्ये अशी ताकद कोणती नाही There is no power on this earth आणि या पृथ्वीवर अशी कोणती ताकद नाही that can take that good part away from you. की जो चांगला वाटा तुम्ही निवडला तो तुमच्यापासून हिरावून घ्यावा. That's the eternal part, brother, sister. कारण तो एक अनंत भाग आहे. आमेन. That's why Peter and John stood there. म्हणूनच पेत्र आणि योहान त्यावेळेला उभे राहून म्हणाले, After when the Holy Ghost came आणि down, जेव्हा पवित्र आत्मा उतरून आला and होता they were filled with the Holy Ghost. आणि ते पवित्र आत्म्याने भरले होते. Many times आणि पुष्कळ वेळेला when we worship, जेव्हा आम्ही भक्ती करतो when we sing songs, आणि जेव्हा आम्ही गीत गातो when we are together like this, आणि आम्ही जसे सगळे असे एकत्र येतो and while preaching of the word, आणि जेव्हा देवाचं वचन प्रचार केलं while जाते the songs and the music and the worship is going on, आणि जेव्हा त्या ठिकाणी म्युझिक वाजते आणि आम्ही गीत गात असतो, And the- भक्ती सुरू असते and the presence of God comes upon आणि us. देवाची उपस्थिती आमच्यावर उतरून येते. But let me tell you, that is not enough. आणि परंतु मला तुम्हाला सांगू द्या, तेवढी गोष्ट पुरेशी नाही. Oh, sometimes people testify that. कारण अनेक गोष्टी त्याबद्दल साक्ष त्यांना मिळते. Oh, I could feel the Holy Ghost. आणि काही लोक म्हणतात, मला असा जाणीव झाली की पवित्र आत्म्याने स्पर्श केला Oh, I had the goosebumps. आणि मला असं काहीतरी जाणवत आहे. You can have goosebumps all your life. आणि कदाचित तुमच्या जीवनात तसं पूर्ण जीवन तुम्हाला तसं आढळेल. But if you're not filled with the Holy Ghost, परंतु जर तुम्ही पवित्र आत्म्याने भरले जाल, the filling of the Holy Ghost is different than, having on the top. तर पवित्र आत्मा प्राप्त झाल्याची आम्हाला जाणीव ही एक वेगळी असते. Praise the Lord. देवाला धन्यवाद असो. That's why we must be filled. म्हणून आम्ही त्या पवित्र आत्म्याने भरलो गेलो पाहिजे. Do you understand what I'm trying to say? तुम्हाला कळत आहे मी काय सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. I don't want to, spoil this place. आणि मी ही येथे काही खराब करू इच्छित नाही But जागा. I'll just show you. I'll just try to just explain to you. परंतु जरा मी तुम्हाला ही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि हे जे आहे हे तुम्ही आहात असे फक्त पकडा उदाहरण करता. आणि देव जेव्हा आपला आत्मा त्यामध्ये ओततो चर्चमध्ये, तेव्हा तो आमच्यावर पडतो आणि तो आमच्यातील प्रत्येकावर पडतो. पाडन I should have taken that. Maybe next time we can have 2 sets. So, to come, the Holy Ghost to come on the top. आणि पवित्र आत्मा आमच्यावर येण्यासाठी. Do you have an empty glass? Empty glass. Brother, open that cap. Brother Elijah. See. Sorry, forgive me if I made a mess. आणि पवित्र आत्मा पडला आणि तो सर्वांवर पडतोय. आणि त्यावेळेला तुम्ही नाचता, बागडता आणि तुम्हाला वाटते की अरे खूप काय चाललेलं आहे आणि तुम्ही बागडत आहात. आणि तुम्हाला असं जाणीव होते की देवाची उपस्थिती आलेली आहे. पता नहीं क्या हो रहा है. ब्रदर, वो शैतान को अच्छा नहीं लगता है. Because we are talking about that one needful thing. कारण आम्ही एक जी महत्वाची गोष्ट आहे त्याबद्दल बोलत आहोत. And the devil doesn't want that. आणि सैतानाला ते नको आहे. If we can catch that, आम्ही जर ती गोष्ट खरोखर आम्हाला कळली, he will lose more.
he will lose more. तर तो सगळ्या लोकांना हरवून बसेल. So coming on the top, आणि म्हणून आम्ही पाहतो की ज्या वेळेला पवित्र आत्मा अशा प्रकारे वरून ओतला जातो, it's not going to help us. तर तो अशा प्रकारे आम्हाला मदत होणार नाही. But when we are filled with the Holy Ghost, परंतु जेव्हा तो आमच्यावर असा ओतून भरला जातो, just like David said, जसं दावीद म्हणतो, my cup runneth माझा over. पेला भरून वाहत आहे. आमेन. हालेलुया. प्रेज गॉड. When this is filled, आणि अनेक ख्रिस्ती लोक भरले जातात. when this is filled, आणि हे जेव्हा भरलं जातं, it makes very little sound. त्यावेळेला ते भरताना याच्यात थोडा आवाज येतो, But, कमी येतो जसं जसं भरलं जाते. right, येस. when it is filled, परंतु जेव्हा ते बाहेर पडते, it makes very little sound. त्यावेळेला त्याचा आवाज फार थोडा असतो. But if it is empty, परंतु ते जर खाली असेल, it makes a lot of noise. तर त्याच्यातून आवाज फार जास्त येतो. That's the problem with the Christians today. आणि तीच समस्या आज ख्रिस्ती लोकांबरोबर The आहे. people who make a lot of noise. जे लोक फार आवाज करतात, Nothing wrong with that. त्यांच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. No, I'm not condemning them. आणि मी त्यांना काही दोष देत नाही. Where the Spirit of the Lord is, कारण जेथे देवाचा आत्मा आहे, there is liberty. तेथे मोकळीकता आहे. But everything has an order. परंतु सर्व गोष्टीची एक व्यवस्था आहे. Right? खरं आहे ना? We can shout, we can praise, we can clap our hands. आणि आम्ही आवरडू शकतो आणि आम्ही धन्यवाद देऊ शकतो. And we आमचे can हात वर dance करू with us, शकतो on our feet we can dance. आणि आम्ही आमच्या पायावर नाचूही शकतो. Praise the Lord. देवाला धन्यवाद But असो. everything has order. परंतु सर्व गोष्टींची व्यवस्था आहे. So we can do all things under the emotions. आणि म्हणून आम्ही सर्व गोष्टी करू शकतो जे भावनेच्या द्वारे. Right? खरं आहे ना? That's the reason filling of the Holy Ghost is different. म्हणून पवित्र आत्म्याने भरलं जाणं हे वेगळं आहे. But that doesn't mean आणि त्याचा अर्थ असा नाही. when you're filled with the Holy Ghost, you will not have emotion. Pardon? If you're filled with the Holy Ghost and if you don't have emotion, even that is not right. आणि तुम्ही पवित्र आत्म्याने भरले जाणार आणि तुमच्यामध्ये त्या भावनाही आहेत, हे दोन्हीही योग्य नाही. भावना नसतील. Let me explain. हा, मी याबद्दल स्पष्ट करू इच्छितो. In your past life, आणि तुम्ही तुमच्या भूतकाळील जीवनात, in your past life, okay? तुमच्या भूतकाळातल्या जीवनात When you were not saved, जेव्हा तुम्ही वाचलेले नव्हता, anybody drank? आणि कोणी त्यातला पीत होता? Anybody? कोणी पीत होता? आहेत हात वर Thank करा. you. हा. Thank you, brother. Can you tell me काय तुम्ही सांगू शकता मला if a man is drunk and he is sober? की एक पिणारा व्यक्ती हा पियाला पण आहे आणि तो चांगला पण आहे. प्यालेला व्यक्ती पितो पण आहे आणि तो चांगला पण आहे. Is it possible? हे खरं आहे का? ब्रदर, सब लोग मत बोले, जिसने पिया है वही बोले. प्रॉब्लम क्या है मेरी जिंदगी में, मैं कभी पिया नहीं. रियली. ना तो मैं सिगरेट पकड़ा हूं हाथ में, ना तो मैं बियर पिया हूं, ना तो दारू पिया है, कुछ भी नहीं पिया है. एकदम सीधा साधा आदमी है. ओके? लेकिन फिर भी पापी हूं. आई एम नॉट सेइंग आई एम राइचियस. अब बताइए, अब बताइए, हात ऊपर किए थे. if anybody is drunk and is sober, जर कोणी दारू पण पितोय आणि तो चांगला पण आहे. now this is the statement of Brother Branham. हे ब्रदर ब्रॅनमचं येथे संदर्भ आहे He यावर. says, show me a drunk and he's sober. ते म्हणतात की मला तुम्ही दाखवा की कोणीतरी पित आहे आणि तो चांगला पण आहे. When a person is drunk, आणि जेव्हा एक व्यक्ती जेव्हा पितो, automatically तेव्हा तो असं करत असतो, तोल जात असतो त्याचा. right? Am खरं I आहे ना? right? खरं आहे ना? So a drunk cannot be a sober. आणि म्हणून एक पिणारा व्यक्ती हा चांगलाच असेल असं नाही. So when you're filled with the Holy Ghost, म्हणून तुम्ही पवित्र आत्म्याने जेव्हा भरले जाता, you cannot maintain your decency. तेव्हा तुम्ही तुमचं जे काही शिस्तबद्धता आहे ती तशीच पाळाल असं नाही. Because you are under the influence of the new wine. कारण तुम्ही एक नवीन जे द्राक्षरस आहे त्याच्या प्रभावाखाली येता. Did not Brother Branham say that? काय ब्रदर ब्रॅनमने हे म्हटलं नाही? होय. That Mary was staggered under the power influence of the Holy Ghost. कारण पवित्र आत्म्याने मरिया जेव्हा भरली,
Yeah, she तेव्हा ती began त्या to, खाली प्रभावित झाली. yeah, she began to stagger under the power of the Holy Ghost. तेव्हा ती पवित्र आत्म्याच्या त्या अभिषेकाखाली हलविली गेली. So there is nothing wrong to shout, to jump, and to pray. आणि म्हणून याबद्दल काही चुकीचं नाही की कोणी त्याबद्दल आरोळी मारत आहे किंवा देवाला धन्यवाद देत आहे. See, the problem with our message churches today, आणि आम्ही आज आमच्या मेसेज मंडळीमध्ये जे काही समस्या आहे ती पाहत आहोत. I'm not against church order. मी मंडळीच्या व्यवस्थेच्या विरुद्ध नाही. No, please Nahi. don't misunderstand. आणि याबद्दल तुम्ही गैरसमज करू नका. But we are following too much of the church order. परंतु आम्ही खूपच चर्च ऑर्डर पकडून राहिलेलो आहोत. Do you know one thing? तुम्हाला माहित आहे एक गोष्ट. What used to happen in Branham Tabernacle? ब्रदर ब्रॅनम टॅबरनॅकल मध्ये काय घडत होतं. I've been to the tabernacle. आणि मीही त्या टॅबरनॅकल मध्ये जाऊन आलो. I spoke to Pastor Collins आणि पास्टर कॉलिन्स जे आहेत त्यांनाही मी भेटलो. and other men of God that were with Brother Branham. आणि जे ब्रदर ब्रॅनम बरोबर असणारे व्यक्ती त्यांनाही मी भेटलो. I could tell you stories what they told me. आणि त्यांनी ज्या गोष्टी मला सांगितल्या ते मी तुम्हाला सांगू शकतो. Now what we know is, आणि म्हणून आम्ही जे काही जाणतो ते we push the button. आम्ही जेव्हा बटन जसं दाबतो You can hear Brother Branham say, "Good morning, friends. Good evening, friends." आणि ज्या वेळेला ब्रदर ब्रॅनम म्हणतात की शुभ सायंकाळ मित्रांनो Or good morning, friends. किंवा शुभ प्रभात मित्रांनो. And then when it's closing, you can hear him, "God bless you." आणि मग जेव्हा सभा समाप्त होते तेव्हा ते म्हणतात परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. And he would call Brother Neville. आणि ते म्हणतात ब्रदर नेव्हिल यांनी कृपया पुढे यावे. Right? खरं आहे. We only hear and see and know this much. आणि आम्ही या गोष्टी पाहिल्या आहेत आणि ऐकलेल्या आहेत. But before he came on the platform, परंतु ते जेव्हा प्लॅटफॉर्मवर येण्यापूर्वी after he preached, finished preaching, आणि जेव्हा ते आपला प्रचार समाप्त केल्यानंतर he said it's a time of worship. तेव्हा ते म्हणतात की आता भक्तीची वेळ आहे. Well, many times he was very tired and he was taken away. आणि पुष्कळ वेळा ते थकले गेल्या कारणाने त्यांना बाहेर नेण्यात येत असे. But many times, परंतु पुष्कळ वेळा when the worship was going on, जेव्हा भक्ती सुरू असे Brother Branham could run up and down the aisle. ब्रदर ब्रॅनम Could run up and down through the aisle. परंतु ब्रदर ब्रॅनम त्या ठिकाणी जात येत असत. धावत असत. He used to run ते धावत असत because of the excitement. कारण त्यांना फार अतिशय आनंद होई. On one day, आणि एके दिवशी he got so excited, एवढा त्यांना आनंद झाला he jumped so high and he put his 2 knees on the pulpit. ते त्यांनी अशी उडी मारली की पुलपीटवर आपले 2 पाय लावले. On his knees. मांड्या He landed on his knees. आणि तो त्या पुलपीटवर गुडघ्यावर आला. Yeah, जैसा हम घुटने टेकते ना वैसा. So we don't know म्हणून आम्हाला माहित नाही what was happening there. तेथे काय झालं. Now, person like me, when I hear and I come and teach the church, आणि जेव्हा माझ्यासारखा व्यक्ती जेव्हा हे आम्ही ऐकलं आणि मंडळीला हे मी कळवलं, then they'll say, "See, we told you they are not in the message. आणि म्हणून ते म्हणाले की बघा मी तुम्हाला बोललो ना ते मेसेज मध्ये नाही. They are Pentecostals. ते पेंटिकॉस्टल आहेत. They are Pentecostals. ते See पेंटिकॉस्टल्स आहेत. how they are singing, how their music is." पहा त्यांचं म्युझिक कसं आहे, कसं ते हालतात नाचतात. I said everything has order, सर्व गोष्टीची व्यवस्था पाहिजे. and I believe that. आणि मी विश्वास करतो. But it doesn't mean that everyone should keep quiet. परंतु याचा अर्थ असा नाही की सगळ्यांनी शांत बसावे. I don't know why I'm saying this. मला माहित नाही मी हे का असं But म्हणतोय. may the Lord help us all. परंतु देव आम्हाला यात मदत करो. When we worship God, we must worship God in spirit and in truth. कारण आम्ही जेव्हा देवाची भक्ती करीतो तेव्हा आम्ही त्याची भक्ती आत्म्यात आणि खरेपणात केली पाहिजे. We need to understand these things. आम्हाला या गोष्टी समजायला हव्या. And there stood, Peter under the unction of the Holy Ghost. आणि तेथे आम्ही पेत्र पाहतो जो पवित्र आत्म्याखाली आला होता. And they said, "Hey, why are you speaking about that name? आणि त्या वेळेला ते म्हणाले की अरे तू या नावाबद्दल का बोलतोय. And why are you healing these people? आणि तू या लोकांना का बरं करतोय. And why are you doing the things that you're doing?" आणि तू ज्या गोष्टी करतोय या का करतोय. And Peter stood there. आणि पेत्र उभा राहून म्हणाला. And he questions them. आणि त्यांना प्रश्न केला. He said, "You tell us to whom we should hear. की तुम्ही आम्हाला सांगा की आम्ही कोणाबद्दल का Shall we hear the word of God? काय आम्ही देवाचं वचन जे ऐकलं आहे. Or shall we hear you?" की आम्ही त्याचं ऐकावं की आम्ही तुमचं ऐकावं. Tell us whom to hear. आम्ही कोणाचं ऐकावं ते तुम्ही सांगा. And they were in the custody. आणि त्यांना त्या ठिकाणी तुरुंगात टाकलं. But because they didn't find the right kind of,
crime to punish them, they had to leave them. आणि त्यांच्यामध्ये असा कोणता त्यांनी गुन्हा केलेला असा आढळला नसल्या कारणाने ते त्यांना गुप्तपणे मुक्त करू See, इच्छित होते. what did they choose at that time? आणि अशा वेळेला त्यांनी काय निवडलं पहा त्या In वेळेला the time of opposition, ज्या वेळेला त्यांना विरोध चालू होता when they were ready to put them in jail, आणि त्यांना तुरुंगामध्ये डांबण्यात आलं होतं, and they were beaten and they were asked to shut up. त्यांना मारहाण करण्यात आली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही चुप बसा Should not speak आणि about त्यांना this name called Jesus. आणि त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही या नावाबद्दल यापुढे बोलता कामा नये, Think येशू नाव about, बंद करा. think about it, brother, sister. भावा बहिणीनो यावर विचार करा. They choose the good part. त्यांनी योग्य वाटा निवडला होता. They choose the best part in their lives. त्यांनी योग्य भाग निवडला होता त्यांच्या जीवनात. I was other day I was reading a book, that had some quotation from the Fox's books of Martyr. आणि मी एका वेळेला अभ्यास करीत होतो एका पुस्तकांतून, त्यामध्ये फॉक्सेस बुक ऑफ मार्टर्स या पुस्तकांतून काही गोष्टी घेतल्या होत्या. And it speaks about how the 12 disciples were killed. आणि त्यामध्ये त्यांनी 12 जे शिष्य प्रेषित त्यांना कसं ठार मारण्यात आलं त्याच्याबद्दल स्पष्टीकरण दिलेलं. Only one died the natural death. आणि त्यातला एक जो व्यक्ती होता ज्याचा नैसर्गिक मृत्यू झाला होता, Only one. एकच. I think it was John. आणि तो योहान होता. But all the other apostles, परंतु बाकी सर्व प्रेषित they were killed, they were martyred for the word of God. आणि त्यांना ठार मारण्यात आलं होतं देवाच्या वचनासाठी. And I begin to sit down and think about their lives. आणि मी जेव्हा बसलो आणि त्यांच्या जीवनाविषयी विचार करू They लागलो, were just like you and me. ते तर तुमच्या माझ्यासारखे लोक होते, But they were ready to die. परंतु ते मरावयास तयार होते. They were ready to give their life for the faith they had, त्यांच्यामध्ये जो विश्वास होता त्यासाठी ते मरायला तयार होते, for what God has revealed to them. कारण देवाने त्यांना त्यासाठी जे प्रगट केलं होतं. And think about us today, brother, sister. म्हणून आज विचार करा या I गोष्टीबद्दल. don't know if somebody comes with 2-3 people with guns. आणि जर इकडे 2-3 कोणीतरी असे बंदुकी घेऊन जर आले, I don't know how many people will sit down calmly like this. तर किती लोक इकडे अशा प्रकारे शांतपणे बसतील. I don't know what will happen here. मला माहित नाही येथे काय होईल. But these people, परंतु हे जे लोक होते they had such a revelation. त्यांच्यामध्ये असं एक प्रगटीकरण होतं, They were ready to die. ते मरावयास तयार होते And they gave their lives to आणि Jesus. त्यांनी आपलं जीवन येशूला दिलं होतं. And I like what Peter said. आणि मला ते आवडते पेत्र जे म्हणाला, He said, I'm not worthy for you all to put me, on the cross like my Lord. आणि त्याने म्हटले की मी तर लायक नाही की माझा प्रभू ज्याला क्रूसावर खेळलं होतं त्यासारखं मलाही खेळावं. Put my hand on his feet. म्हणून माझं डोकं खाली ठेवा आणि माझे पाय वर खेळा. I began to cry when I was reading that. जेव्हा ही गोष्ट मी ऐकली वाचली तेव्हा मी रडू लागलो. How much dedication we have today. आज आमच्याकडे किती प्रकारचं असं कोणत्या प्रकारचं समर्पण आहे. Think about Mary. मरियेविषयी विचार करा. Oh, she sat at the feet of Jesus. ती येशूच्या चरणाजवळ बसली होती. Brother Branham says, ब्रदर ब्रॅनम म्हणतात, Martha was busy fixing his dinner, आणि मार्था जी होती ती त्याच्यासाठी भोजन तयार करत होती. but Mary has sought the better thing, परंतु मरियेने एक उत्तम वाटा निवडला होता, the things of eternal life. आणि तो आहे अनंत जीवनाचा वाटा. God hiding himself in simplicity. देव नेहमी आपल्या स्वतःला साधेपणात लपवितो. Brother Branham, he prays this prayer. ब्रदर ब्रॅनमने ही प्रार्थना केली And he says, I offer you this congregation, Lord. आणि ते म्हणाले की मी प्रभू हे जे मंडळी सभा हे मी तुझ्या हाती देत आहे. That's on their feet now. आणि जे आपल्या पायावर उभे आहे I offer them to you मी त्यांना तुझ्या हाती देत आहे. because they have stood in response to the call. कारण त्यांनी आपल्या जो काही पाचारण आहे त्याप्रमाणे त्यांनी तुला प्रतिसाद दिला They आहे. are seeking deeper things. आणि ते सखोल गोष्टी शोधत आहेत. They are seeking more life. आणि ते अधिक जीवन शोधत आहेत. After hearing that the blood of Jesus जेव्हा त्यांनी येशूच्या रक्ताविषयी ऐकलं so thoroughly cleanses them, आणि तू त्यांना पूर्णतः शुद्ध केलं, and they found out there is nothing else but the blood, आणि त्यांना दुसरं काही आढळलं नाही, फक्त रक्तच आढळलं, and the complete word of God rested within them. आणि देवाचं ते वचन त्यांच्यामध्ये पूर्णतः विसावा पावलं. I want you to listen carefully the prayer. माझी इच्छा आहे की तुम्ही या प्रार्थनेकडे फार लक्ष द्यावे. They came to understanding त्यांना या गोष्टीची समज मिळाली it was the blood of Jesus Christ की येशूचं हे रक्त होतं and nothing else. आणि दुसरं काही नव्हतं. And the complete word of God was resting in them.
आणि देवाचं संपूर्ण वचन त्यांच्यामध्ये विसावा पावलं होतं. That the very command of their voice, own voice, की त्यांच्या स्वतःचा जो आवाज होता is creative power. त्या आवाजामध्ये उत्पन्न करण्याची शक्ती निर्माण झाली. Because in them is the Holy Ghost. कारण त्यांच्यामध्ये पवित्र आत्मा होता. And this Holy Ghost is a creator. आणि हा जो पवित्र आत्मा आहे हा उत्पन्न करता आहे. Praise the Lord. देवाला धन्यवाद असो. That is my desire for all of us today. आणि ही माझी इच्छा आपल्या सर्वांकडून. Let the complete word of God rest in our hearts. की देवाचं संपूर्ण वचन आमच्या जीवनामध्ये विसावा पावू दे. That when we speak with our own voice, जेव्हा आम्ही आमच्या स्वतःच्या शब्दाने बोलत असतो it will be a creative power. तेव्हा तो शब्द उत्पन्न करता बनला पाहिजे. Because in them is the Holy Ghost. कारण त्यामध्ये जर पवित्र आत्मा आहे. That's why it is very important for us to be filled with the Holy Ghost. म्हणूनच आमच्यासाठी हा महत्त्वाचा भाग आहे की आम्ही पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावे. Do you believe that? काय तुम्ही यावर विश्वास करत आहात? Praise the Lord. Hallelujah. Many people think, just believe the message, you got the Holy Ghost. आणि काही लोक असा विश्वास करीतात की तुम्ही फक्त संदेशावर विश्वास करा म्हणजे तुम्हाला पवित्र आत्मा मिळेल. I don't agree fully with that. मी त्याबद्दल पूर्णतः सहमत नाही. When you believe the message, you must receive the message first. जेव्हा तुम्ही संदेशावर विश्वास करता तेव्हा संदेशाला पहिलं ग्रहण केलं पाहिजे. That's what the disciples also did. कारण ते शिष्यांनीही तसंच केलं. But then they were asked to go and wait in the upper room. परंतु जेव्हा त्यांना सांगितलं की तुम्ही जा आणि माडीवर वाट पाहत राहा And be filled with the Holy Ghost. आणि पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हा. Until that comes, don't be my witnesses. आणि जिथपर्यंत तुम्हाला ते मिळत नाही तिथपर्यंत तुम्ही माझे साक्षी होऊ शकत नाही. That's why we must be filled with the Holy Ghost. म्हणूनच आम्ही पवित्र आत्म्याने परिपूर्ण झालो The पाहिजे. Holy Ghost can make things. कारण पवित्र आत्मा गोष्टी बनवितो. It can bring things to come to pass. आणि तो त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये सिद्धीस नेतो. Because He speaks the word. कारण तो वचन बोलतो. And the word spoken becomes God in action. आणि वचन जेव्हा बोललं जाते तेव्हा ते वचन कृतीमध्ये येते. That should be our life today. आणि तेच आमचं जीवन पाहिजे. When we speak, it's not we speaking, it's the Holy Ghost speaking through us. आणि तेव्हा आम्ही बोलतो तेव्हा आम्ही बोलतो असे नाही, पवित्र आत्मा आमच्याद्वारे बोलतो. The Holy Ghost must speak to the people. कारण पवित्र आत्मा लोकांशी त्या आमच्याद्वारे बोलतो. And when He speaks through us, आणि जेव्हा तो आमच्यातून बोलेल then God becomes into action. देव त्या ठिकाणी प्रत्यक्षरित्या कृतीमध्ये प्रगट You होईल. will see God in action. तेव्हा देव तुम्ही कृतीमध्ये पाहाल. Yesterday I was speaking in Casa आणि मी कासा या ठिकाणी काल मी बोलत होतो about when two omnipotents meet. जेव्हा दोन सर्व शक्तिमान एकमेकांना भेटतात. We're speaking about those three poles. आणि मी त्या ठिकाणी तीन जे खिचाव त्याबद्दल बोललो. And how God used the prophet in these three different times. आणि देवाने कशा प्रकारे संदेशाचा तीन वेगवेगळ्या प्रकारे उपयोग केला. And the third pole is the speaking of the word of God. आणि तिसरा जो खिचाव आहे तो देवाच्या वचनाचं बोलणं आहे. The creative word. आणि जे उत्पन्न करण्याचा शब्द. And I'm happy to tell you, brother, sister, आणि म्हणून मला ही गोष्ट सांगण्यास आनंद it वाटत was आहे. not only given to the prophet, कारण या गोष्टी केवळ संदेशाला दिलेल्या नाही. it was not only to the great prophets of God in the Old and New Testament, आणि ते नवीन आणि जुन्या करारातील संदेशांनाच दिलेल्या नाही. but it's the same Holy Ghost in you and me. तर तो पवित्र आत्मा तुमच्या आणि आमच्यामध्येही देण्यात We आलेला आहे. have that power, आमच्यामध्ये तेच सामर्थ्य आहे. the creative power of God. आणि देवाचं उत्पन्न करण्याचं सामर्थ्य. How much power we have? आमच्याकडे किती सामर्थ्य आहे. If we got enough faith to use that power, आमच्यामध्ये जर एवढासा विश्वास आहे की त्या शक्तीचा वापर करावा, we can speak the word and create a world for our own self. तर आम्ही शब्द बोलून आमच्या स्वतःचं एक जग निर्माण करू शकतो. And step into that and live in that world. आणि आम्ही त्यामध्ये जाऊन प्रवेश करून जगू शकतो. And the prophet said we don't have to pray for more power. आणि म्हणून आम्हाला फार शक्ती मिळावी म्हणून प्रार्थना करण्याची आवश्यकता नाही. But what we need to do is we need faith today. परंतु आज आम्हाला गरज आहे ती विश्वासाची आहे. आमेन. Faith to bring that power in use. आणि ते जे सामर्थ्य आहे ते वापरात यावं म्हणून त्या विश्वासाची गरज आहे. David says in his psalm, दावीद त्याच्या स्तोत्रात म्हणतो, one thing have I desired of the Lord, एक गोष्ट मी प्रभूकडनं मागितली, that will I seek after, आणि त्याचा मी शोध करीत आहे, that I may dwell in the house of the Lord all the days of my life. ती ही की माझे आयुष्यभर माझं राहणं देवाच्या मंदिरात व्हावं. To behold the beauty of the Lord. यासाठी की देवाची सुंदरता मी पाहावी. And to inquire in his temple. आणि मी त्याच्या मंदिरामध्ये ध्यान करावे. He says one thing have I desired of the Lord. आणि ती एक गोष्ट मी माझ्या हृदयामध्ये ठेवत आहे. Brother, sister,
माझ्या भावा बहिणींनो, what less he got in his life, what he was lacking in his life. त्याच्या जीवनामध्ये काय कमतरता He was होती? a king. तो तर राजा होता, He was living in a palace. तो तर राजवाड्यामध्ये राहत And he होता was eating kingly, meat and food. आणि तो राजेशाही मध्ये असणारे सर्व काही खाणं पदार्थ सगळं काही He त्याच्याकडे got होतं everything in this life. आणि त्याच्या जीवनातल्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे होत्या. But see his desire today. तरी परंतु त्याची इच्छा काय आहे He said, पहा. one thing have I की desired. एक गोष्टी मला हवी And आहे I'm seeking after that. आणि मी त्याचा शोध करीत आहे That's what we have to do आणि today. तीच गोष्ट आज आम्ही करायला Because हवी. one thing is needful. कारण एकच गोष्टीची आवश्यकता आहे. If it was not, God would have not put it in the Holy Script. कारण ती जर आम्हाला आमच्याकडे नसती तर पवित्र आत्मा देवाने दिला नसता. अगर वो जरूरत नहीं था तो प्रभु ने उसके अंदर नहीं लिखता था. आणि ते त्याची जर गरज नसती तर बायबल मध्ये त्याबद्दल लिहिलं नसतं. But God saw that परंतु देवाने ती गोष्ट दाखविली and He put it in His Scripture. आणि ती शास्त्रलेखात ठेवली And He had so many people in the Word of God. आणि त्याने ती लोकांना दाखविली देवाच्या वचनाद्वारे. There were people that were seeking God. यासाठी की लोकांनी देवाचा शोध करावा. David's desire, only desire, दाविदाची ही एक इच्छा आहे, एकमेव इच्छा आहे and he was seeking after. आणि तो त्यासाठी शोध करीत What आहे. are we seeking today? माझ्या भावा बहिणींनो, आम्ही काय स्वीकारत आहोत आज? काय समजत आहोत आज? आम्ही काय शोधत आहोत? येस, What are we seeking? आम्ही काय शोधत आहोत? He says, that my desire is to dwell in the house of the Lord all the days of my life. तो म्हणतो माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मी तुझ्या मंदिराजवळ, तुझ्या मंदिरात द्वारपाळ असावे, To behold the beauty of the Lord. यासाठी की तुझे सौंदर्य मी पाहत राहावे To inquire in His temple. आणि तुझ्या मंदिरात मी ध्यान करावे. May the Lord give us that desire आणि always. देव आम्हाला ही सर्वांना हीच इच्छा देव. आमेन, Hallelujah. हालेलुया. That's what we need today. कारण याचीच तर आज आम्हाला गरज आहे. More of God. देवाकडून अधिक आम्हाला हवं आहे. More of God's word. देवाकडून त्याच्या वचनांकडून आम्हाला More. हवं Don't आहे. be satisfied if you have the Holy Ghost in your life. म्हणून तुमच्या जीवनात पवित्र आत्मा पूर्ण भरेपर्यंत तुम्ही समाधान होऊ शकत नाही. Even if you are full, you can still ask Him. आणि जरी तुम्ही पूर्ण झाले तरी पण तुम्ही मागा, Refill again. Refill me, Lord. यासाठी की मला पुन्हा पुन्हा भर प्रभू. Because the Bible कारण says, बायबल म्हणते out of your belly will flow the waters of life. की तुमच्या पोटांतून ते जीवनाच्या नद्या वाहतील. Let the waters of life flow through our lives. म्हणून आमच्या त्या जीवनाच्या नद्या आमच्यातून वाहू दे Let our cups be filled always. आणि आमचा जो पेला आहे तो पूर्ण भरून वाहू दे Let it flow. Let it flow. आणि त्याला वाहू दे. हालेलुया. Another psalm David says, आणि दुसऱ्या एका स्तोत्रामध्ये दावीद म्हणाला, Lord, I have loved the habitation of thy house, मला तुझ्या घरात राहणे पसंत आहे प्रभू. the place where thy honor dwelleth. कारण तुझ्या मंदिरात राहणे हे माझ्यासाठी खूप आदर आहे. No, your honor dwelleth. And the place where thine honor dwelleth. आणि जेथे तू राहतो तेथे राहणे हे माझ्यासाठी सौभाग्य मी समजतो. Praise the Lord. देवाचा धन्यवाद हो. Well, of course, the Lord doesn't dwell in the house that is made by man's hand. आणि याबद्दल धन्यवाद असो, कारण हाताने बांधलेल्या या जागेमध्ये देव राहत नाही. This is just a place to come together. ही एक जागा आहे की जेथे केवळ आम्ही एकत्र येऊ शकतो. Well, we have to keep this place clean and tidy. आणि ही जागा जी आहे आम्हाला स्वच्छ आणि नीट ठेवायला लागते. But this cannot be holy. परंतु ही पवित्र नाही. No. नाही, This can be holy. ही पवित्र आहे. आमेन. We are the temple of the Lord. कारण आम्ही देवाचे मंदिर आहोत. And we should आमेन. never defile this temple. म्हणून आम्ही ही जागा कधीही घाणेरडी करता कामा नये. If we defile this temple, कारण आम्ही जर ही विटाळविली God said, Him will I destroy. तर देव त्या मंदिराचा नाश करील. And He says, I have loved the habitation of thy house, म्हणून तो म्हणतो की मला तुझ्या मंदिराची फार उत्कंठा लागलेली the आहे place where thine honor dwelleth. की जेथे तू तुझं सन्मान राहत आहे. My foot standeth in an even place. आणि माझे जे पाय आहेत ते तुझ्या त्या मंदिराला लागलेले In the आहेत. congregation will I bless the Lord. आणि मी त्या मोठ्या सभेमध्ये तुझ्या नावाचे स्तवन करीन. Praise the Lord. देवाला धन्यवाद असो. I will close quickly. आणि मी लवकरच बंद करीन. And we may not go till 6 p.m. 6 वाजेपर्यंत मी काही ठेवणार नाही तुम्हाला. Let's wind up as quickly as possible. आणि जेवढं मला लवकर शक्य होईल तेवढं मी बंद करीन. And I want you a few minutes. आणि मला थोडीशी वेळ अजून मिनिटं द्या. From the message comforter, आणि कम्फर्टर या संदेशामध्ये one thing
ते म्हणतात एक गोष्ट that he provides for us his sunshine. आणि जी त्याने आम्हाला दिलेली आहे ती आहे सूर्यप्रकाश. And he straightaway tells us that spiritually speaking, आणि ते आध्यात्मिक रीतीने याबद्दल सरळ बोलतात. we have SON shining on our lives. आणि ते म्हणतात आमच्यावर पुत्र म्हणजे SON याचा प्रकाश आलेला आहे. In the natural sun, आणि जसं आता मी बाहेर उजेड पाहत आहोत if he's not shining, आणि तो जर प्रकाशला नसता then there is no life. तर तेथे जीवन नसतं, There is no growth. तेथे कोणतंही वाढ नसते. Everything will die without the sun. कारण त्या सूर्याशिवाय सर्व काही मरून जाईल. Right? खरं आहे ना? Spiritually speaking, आध्यात्मिकरित्या because बोलताना natural types of spiritual, कारण भौतिक गोष्टी या आध्यात्मिक गोष्टीचे दर्शक आहेत. he said, if we don't come under the sunshine, SON sunshine, आणि जर आमच्यावर त्या पुत्राचा प्रकाश जर पडला नाही then we will die. तर आम्हीही मरून जाऊ. There will be no life in us. आणि आमच्यामध्ये काही जीवन राहणार There नाही. is no growth in our lives. आमच्या जीवनामध्ये काही वाढ होणार नाही. And that's why we need to choose that good part. आणि म्हणून आम्ही हा चांगला वाटा निवडला पाहिजे. आमेन. Shining of the sun is the most important thing. कारण सूर्याचा जो प्रकाश आहे तो फार महत्वाची गोष्ट आहे. He speaks about a person there. कारण तो त्या ठिकाणी एका व्यक्तीबद्दल बोलत He आहे. comes out and he sees the sun is shining, तो बाहेर आला आणि त्याने पाहिलं की सूर्याचा प्रकाश प्रकाशत आहे. but he refuses to acknowledge the sunshine. परंतु त्याने त्या गोष्टीचा नकार केला त्या सूर्यप्रकाशाचा. He said, I just don't believe the sun is त्याने shining. म्हटले नाही मी विश्वास करत नाही या And the सूर्यप्रकाशावर. prophet said that he goes down into the basement and shuts the door. आणि त्याने असं सांगितलं की ते खाली गेले बेसमेंट मध्ये आणि तेथे दरवाजा लावला And refuses to know the sun is shining. आणि त्याने म्हटलं की नाही मी विश्वास करत नाही की सूर्य प्रकाशत आहे. And he says, I don't believe that. आणि तो म्हणू लागला मी यावर विश्वासच I करत don't नाही believe the sun is shining, he said. आणि मी विश्वासच करत नाही की सूर्य प्रकाशत आहे. Someone came to him, it's warm. आणि कोणी त्याच्याकडे आले आणि म्हणाले की बाहेर गरमी आहे To be warm, it's healthy. आणि तो म्हणाला की अच्छा गरमी असणे हे चांगलं आहे. The people who live in the sunshine has color. आणि जे त्या सूर्यप्रकाशात राहत आहेत They have color. त्यांना एक रंग आहे And they are healthy people. आणि ते एक चांगले आरोग्यवर्धक आहे. But this man says, I do not believe that. परंतु हा व्यक्ती म्हणतो की मी तर त्यावर विश्वासच So करत he नाही. shuts himself. त्याने आपल्या स्वतःला बंद करून ठेवलेला Now the आहे. prophet of God said, now that man is in a pitiful situation. आणि म्हणून संदेष्ट म्हणतात असा व्यक्ती जो आहे अशा एका दयनीय अवस्थेमध्ये आहे. Yeah, he's in a pitiful condition. आणि तो अशा दयनीय अवस्थेमध्ये There's आहे. something wrong with his mental powers. त्याचं काही मानसिकरित्या काहीतरी बिघडलेलं आहे. Now applied it in the spiritual life. आता हीच गोष्ट तुम्ही आध्यात्मिक रीतीने जर लागू केली, If a person shuts himself from God's spiritual SON sunshine, आणि जर एखादा व्यक्ती आपल्या स्वतःला देवाचा जो प्रकाश SON पासून येणारा त्यापासून स्वतःला झाकत असेल and spiritually आणि जर his आध्यात्मिकरित्या condition is in a pitiful तर state. त्याची अवस्था आध्यात्मिकरित्या दयनीय आहे. When a man refuses to walk in the leading of a good God, आणि like our असा God, व्यक्ती देवामध्ये त्याने ज्या जिवंत देवात चालण्यापासून परावृत्त होतो, to live in his sunshine, तो त्या सूर्यप्रकाशामध्ये his spiritual growth, त्याच्या आध्यात्मिक वाढीसाठी his spiritual strength, त्याच्या आध्यात्मिक शक्तीसाठी you will shine of his glory. The shining of his glory will be upon you. कारण त्याचा जो प्रकाश तो आमच्यावर उगवतो. He says that's the greatest privilege that we have. आणि त्यासाठी ते म्हणतात की हे आमच्यासाठी फार मोठी संधी आहे To live under the sunshine of God's glory. की देवाचा तो गौरवाचा प्रकाश त्यामध्ये आम्ही जगावे. Look at the good, healthy Christians. म्हणून तुम्ही एक जे आरोग्यवर्धी ख्रिस्ती त्यांच्याकडे पहा Let us not shut ourselves off from the glory of God, आणि आपल्या स्वतःला त्या गौरवापासून दूर ठेवू नका. from the baptism of the Holy Spirit, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा fellowship of the Spirit, आणि पवित्र आत्म्याची सहभागिता, fellowship of the saints. पवित्र आत्म्या संत जनांची The सहभागिता. first thing you know, पहिली गोष्ट तुम्हाला माहित आहे, you became pale. यू बिकेम Pale. पहिली गोष्ट ही आहे की आम्ही फिक्कट बनू And you will become a sickly Christian. आणि तुम्ही आजारी व्यक्ती बनाल Our experience is growing out. आणि अशा प्रकारचा अनुभव तुम्हाला येत राहील It is going dim. आणि तुम्ही खालावले जाल. And when the great trial comes, आणि जेव्हा एक मोठं संकट येईल we will shrink.
त्या वेळेला ते संपूर्णपणे त्यांचं अस्तित्व नष्ट Now, होईल. this is what the prophet is teaching us. आणि ही गोष्ट आम्हाला देवाचा संदेश शिकवितो. And that's why it is important आणि म्हणूनच आमच्यासाठी ही गोष्ट महत्वाची to आहे lay under the sun. की आम्ही त्या सूर्याखाली राहावे. यस हो यन. You know, Brother Branham preached that sermon. आणि ब्रदर ब्रॅनमने या विषयावर एक संदेश दिला A wonderful sermon. आणि तो फार एक अद्भुत असा संदेश It is होता the rising of the sun. की सूर्याचं जे उगवणं आहे He said, you know, that seed must be lying under the sunlight. आणि ते म्हणाले की ते जे आहे चिन्ह ते त्या सूर्याखालचं चिन्ह आहे. Seed. ते सूर्याखालचं बीज आहे. It has to lay under the sun ते सूर्याखाली पेरण्यात येते to become matured. यासाठी की ते वाढ होऊन ते पूर्णतेला पोहोचावे. It will grow in its maturity. कारण ते त्याच्या आध्यात्मिक रीतीने परिपक्वतेला पोहोचावं. That's how we should be now. तसेच आता आम्ही असलो पाहिजे. We must lay under the sun. आणि म्हणून आम्ही आमच्या स्वतःला त्याप्रमाणे त्या सूर्याखालती ठेवलं पाहिजे. Closing with one more woman in the Bible. आणि या ठिकाणी बंद करताना एका स्त्रीबद्दल मी बोलतोय. There was one lady, Anna, the prophetess. आणि येथे एक हॅना नावाची एक संदेश्री होती. She was from the tribe of Asher. आणि ती आशेर वंशांतून होती. She was a daughter of Penuel. She's a daughter of Penuel. पनवेलाची ती मुलगी होती. And she lived, she was of great age. आणि ती खूप वयस्क होती. And she lived with an husband 7 years from her virginity. आणि ती कुमारी असल्यापासून 7 वर्ष आपल्या नवऱ्याबरोबर राहिली होती. Then she became a widow. त्यानंतर ती विधवा झाली होती. And straight away she went into the temple. आणि ती त्यानंतर मंदिरामध्ये सेवा करीत होती. Until she was 84 years. आणि ती आता 84 वर्षाची झाली होती. She was right there in the temple. ती त्या मंदिरामध्ये होती. Prayers. ती प्रार्थना करीत होती. Day and night. आणि Prayers day and night. ती रात्रंदिवस प्रार्थना करीत होती. She was doing fastings. आणि ती उपवास करीत होती. And God began to deal with her life. आणि देव तिच्या जीवनामध्ये व्यवहार करीत होता. Because she was looking for the consolation of Israel. कारण ती इस्रायलाच्या सांत्वनाची वाट पाहत The होती. coming of the Lord Jesus first time. येशू ख्रिस्ताचं जे पहिलं येणं. She was blind. ती आंधळी होती. She couldn't see. ती काही पाहू शकत नव्हती. But she was looking for the coming of the Lord. परंतु ती प्रभूच्या येण्याची वाट पाहत होती. The Holy Spirit spoke to her. आणि पवित्र आत्मा तिच्याशी बोलला. Praise the Lord. आणि प्रभूला धन्यवाद On असो. that particular day, Brother Branham said, आणि त्या विशिष्ट दिवशी ब्रदर ब्रॅनम म्हणतात. he said, the Holy Ghost came and said, Anne, rise up. आणि त्या एका विशिष्ट दिवशी पवित्र आत्मा आला आणि तिला म्हणाला, ॲन तू ओठ. She was blind. कारण ती तर आंधळी होती. And Brother Branham demonstrates. आणि ब्रदर ब्रॅनम याबद्दल येथे दाखवतात. She began to feel the people and he started pushing to go in the front. आणि ती लोकांना बाजूला करून ती येशूकडे जाऊ लागली पुढे. And there she comes and stands there आणि तेथे ती आली आणि उभी राहिली and worships God. आणि देवाची भक्ती करू लागली. She was blind, आणि ती तर आंधळी होती. but she was परंतु ती in the temple day and night. त्या मंदिरामध्ये रात्रंदिवस होती. I'm not saying every one of you should stay in the church day and night. That's not what I mean. आणि माझं म्हणणं असं नाही की तुम्ही चर्चमध्ये यावे रात्रंदिवस. But the prophet of God is showing something to us. परंतु देवाचा संदेश तर आम्हाला काहीतरी यात सांगत She आहे. was waiting for the first coming of the Lord. ती येशू ख्रिस्ताच्या पहिल्या येण्याची वाट पाहत होती. And we are waiting for the second coming of आणि the Lord. आम्ही आता येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याची वाट पाहत He's आहोत. coming in the mid-air. आणि तो तर मध्य आकाशात येणार आहे. His coming is nearer than we think. आणि त्याचं येणं फार जवळ आहे. Is nearer than we think. आम्ही जे काही विचार करतो त्यापेक्षा ते जवळ The आहे. signs of the time we can see. कारण आम्ही या वेळेचे जे चिन्हे आहेत ती पाहत आहोत. He's coming soon. तो फार लवकर येत आहे. How can we go and face him आणि आम्ही कसे त्याला जाऊ सामोरे. if we are somewhere in the world? आम्ही जर या जगामध्ये कुठे असू If we can just stay under the sunlight आणि आम्ही त्या सूर्यप्रकाशाखाली असू and be in the presence of God. आम्ही त्या देवाच्या उपस्थितीत Wherever you walk, wherever you go, जेथे तुम्ही चालता जेथे कुठे तुम्ही जाल the presence of God is with you. तेव्हा देवाची उपस्थिती तुमच्या बरोबर असो. Have Jesus in your heart. तुमच्या जीवनामध्ये हृदयामध्ये येशू असू दे. Then you will create an atmosphere around you. Pardon?
you will create an atmosphere around you. तेव्हा तुम्ही आपल्या स्वतःभोवती एक वातावरण तयार कराल. And brother, sister, भावा बहिणींनो, you can feel the presence of God always. आणि तुम्हाला देवाच्या उपस्थितीचा अनुभव कायम घडेल. You can be nearer to Him every moment of your life. आणि तुम्ही प्रत्येक जीवनाच्या क्षणामध्ये त्याच्याशिवाय राहू शकणार I नाही. think that's what we need to do today. आणि तेच तुम्ही आणि आम्ही आज करायला हवं. One thing is एकच needful, गोष्ट फार गरजेची आहे and that is a good part we have to choose. आणि तो आमच्यासाठी फार एक महत्वाचा आहे जो आम्ही निवडला पाहिजे. May God help us today परमेश्वर आम्हा सर्वांना मदत करो to choose the good part की आम्ही योग्य तो भाग निवडावा that cannot be taken from us. जो आमच्यापासून कधीही काढला जाऊ शकत नाही. Praise the Lord. देवाला धन्यवाद May असो. God help us today. आणि परमेश्वर आम्हा सर्वांना सहाय्य करो. God bless you and thank परमेश्वर you. तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आमेन. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू. हालेलुया. प्रभू आहे काहीच आम्ही करू नये, फक्त त्याला त्याच्या चरणी बसावं. बसायला बघा, ट्राय करून बघा. उद्यापासून आजपासून ट्राय करा. त्याच्या चरणी बसणं म्हणजे काय भाऊ बहिणीनो? त्याचं ऐकत राहणं. भावानो बहिणीनो, यासाठी वेळ द्यावा लागतो आणि हा वेळ कोणी द्यायला तयार नाही. हा चांगला वाटा आहे. पुष्कळ वाटे आम्हाला भाऊ ब्रॅनम यांच्या संदेशांतून दाखवले. कशा कशा पद्धतीने आम्ही वाटे निवडला पाहिजे. हा वाटा आमच्यासाठी आहे. आणि मरिया येथे प्रत्यक्ष आम्हाला दाखवत आहे. तिच्याबद्दल कुरकुर चालली आहे तिच्या विरुद्ध, आणि ती प्रत्यक्ष तिची बहीणच कुरकुर करीत आहे की सगळं माझ्या एकटीवर टाकलेलं. आणि आम्हाला पण वाटेल की मरिया चुकीची आहे आणि मार्था बरोबर आहे, कारण मार्थाने सगळं काम करायला घेतलंय. ती म्हणते बिर्याणी मी बनवणार, पापलेट फ्राय मी करणार, सुरमई फ्राय मी बनवणार, भेजा फ्राय आणलाय तो पण मीच बनवणार. काय काय देऊ येशूला, उत्तमातील उत्तम. आणि येशूला हे काहीच नको आहे. येशूला एवढंच हवं आहे, मला वेळ द्या, तुम्ही मला वेळ द्या. मला तुम्ही जर मला वेळ दिला तर मी खुश आहे. हालेलुया. आणि आज ख्रिस्ती लोकांसाठी सर्वात कठीण गोष्ट ही बनलेली आहे. सगळं काही करू शकतात, मी हे करीन ते करीन. मार्थे सारखे आम्ही खूप काम करू इच्छितो आणि आम्हाला ते काम करून वाटते नाही मी हे केलं मी ते केलं, पण शेवटी सेवेमुळे फार गोंधळलेली ती आढळली. परंतु येथे मरियेकडे काही सेवा नाही, एकच. तिने तो एक वाटा निवडलाय आणि तो वाटा प्रभू येशू म्हणतोय फारच महत्वाचा आहे. आमेन. देवाच्या उपस्थितीत त्याचे ऐकावे. आमेन. आणि प्रिय भावांनो बहिणींनो, आम्ही खरोखरच प्रभूचे आभार मानायला पाहिजेत. देवाच्या चरणाशी वेळ घालविणे हे आज ख्रिस्ती लोकांसाठी फारच महत्वाची गोष्ट आहे आणि ज्यापासून सैतान आम्हाला दूर करत आहे. बघा, स्वतःला विचारा. येथे प्रत्येक जण व्यक्ती आहेत हजर. किती वेळ आम्ही घालवू शकतो? घालविता येत नाही. बघा, ही चॅलेंज आहे, आव्हान आहे. मरियेसारखे येशूच्या चरणाशी बसणे आजच्या युगांतील ख्रिस्ती लोकांसाठी आव्हान आहे. जमत नाही. सर्वांना घाई आहे, घड्याळ बघतात की आता मला निघायचं आहे. मरियाने घड्याळ नाही बघितलं की आता काय किती वेळ, खूप वेळ झाला मी बसली आहे. ती बसूनच राहिली आहे, बसूनच राहिली आहे. आणि हीच गोष्ट आज आम्हा प्रत्येकानं करणं फार फार गरजेचे आहे. प्रियजन हो, आम्ही काय पुण्य कर्म करीतो त्यावर हे अवलंबून नाही. येथे मार्थेची सर्व कार्य दाखविलेली आहेत. मार्थेने खूप कार्य केले ज्याबद्दल आम्ही तिला काही दोष देऊ शकत नाही, पण येशूने मार्थेचे कौतुक केले नाही. हे येथे फार महत्वाचं आहे. मार्थेचं कौतुक केलं का की मरिया तुला पण वाटा आहे आणि मार्थेचं पण मी कौतुक करतो? नाही. मार्थेने केलेल्या गोष्टीचं येशूने कौतुक केलंच नाही. हे आश्चर्य आहे. आमच्या प्रभूला पाहिजे तरी काय नक्की ते आम्ही ओळखणं गरजेचं आहे. आणि या गोष्टीवर आम्ही जेव्हा विचार करू
तेव्हा एकच गोष्ट आहे जी आजच्या आधुनिक जगात सर्वजण बिझी आहेत, सर्वजण व्यस्त आहेत आपापल्या गोष्टीत, आपापल्या नोकरीत, धंद्यात, कामात, शिक्षणात, उद्योग धंद्यात, व्यापारात. वेळ नाही आहे कोणालाच. फक्त वरवरून आम्ही जीवन जगू बघतो, सुपरफिशियल. ते इकडे काहीच फिक्क ठरते. ते मरियेने जो वाटा निवडला आहे तो दाखवित आहे की मला येशूवर प्रेम आहे. येशूचे शब्द माझ्यासाठी फार महत्वाचे आहेत. येशू पण नाही तिला सांगत. मार्था कंप्लेंट करत आलेली आहे की माझ्या बहिणीवर एकटं टाकलेलं आहे, तू तिला सांग की तिने मला मदत करावी. येशूने सांगितलं का? मार्थेचं ऐकलं का? की अरे मरिया, काय मार्था तुझ्याबद्दल कंप्लेंट करते, जा जा तिला स्वयंपाकघरात मदत कर जा. सांगितलं का? येशूला ते नको आहे. प्रियजनो, यावर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अर्थात आम्ही या ठिकाणी पाहत आहोत की येशूला ते हवं आहे जे मरियेने दिलं, आणि तेच आज तुम्ही आणि आम्ही द्यायला पाहिजे. हालेलुया. मी तुमचा वेळ घेत नाही. प्रभू आम्हा सर्वांना आशीर्वादित करो. जो चांगला वाटा मरियेने निवडला याबद्दल कौतुक करण्यात आलेलं आहे, आणि तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. आज आमची ही तीच इच्छा हवी की आम्ही तो वाटा जो आम्हाला प्रभूकडून कौतुकास्पद आहे तोच वाटा आम्ही निवडला पाहिजे. आमेन. प्रभू आम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आपल्या जागेवर उभे राहूया. ब्रदर पुढे येतील. एक गीत आपण बोलणार आहोत आणि आजच्या सभेचा आम्ही अंत करणार आहोत. हॅलो, प्रेज द लॉर्ड. आपण एक गीत गाऊया. ले चल हमें तू पवित्र आत्मा येशू के चरणों में. कोणीतरी सहाय्य करेल आणि ग्रुपवर देखील शेअर करतील. चल हमें पवित्र आत्मा तू यीशु के चरणों में. अजून आलं नाही कोण? ले चल हमें तू पवित्र आत्मा यीशु के चरणों में. ले चल हमें तू पवित्र आत्मा यीशु के चरणों में. हमको मिला दो यीशु से, हमको है कुछ कहना. हमको मिला दो यीशु से, हमको है कुछ कहना. ले चल हमें तू पवित्र आत्मा यीशु के चरणों में. ले चल हमें तू पवित्र आत्मा यीशु के चरणों में. जैसे मरियम बैठी थी, जैसे मरियम बैठी थी यीशु के चरणों में. जैसे मरियम बैठी थी यीशु के चरणों में, हमको भी आज बैठना है यीशु
हमें तू पवित्र आत्मा यीशु के चरणों में ले चल, हमें तू पवित्र आत्मा यीशु के चरणों में। कौन सुनेगा, कौन सुनेगा प्रार्थना हमारी यीशु मसीह के सिवा। कौन सुनेगा प्रार्थना हमारी यीशु मसीह के सिवा। यीशु सुनेगा प्रार्थना हमारी, वो ही संभालेगा। यीशु सुनेगा प्रार्थना हमारी, वो ही संभालेगा। ले चल, हमें तू पवित्र आत्मा यीशु के चरणों में ले चल, हमें तू पवित्र आत्मा यीशु के चरणों में। हमको मिला दो यीशु से, हमको है कुछ कहना। हमको मिला दो यीशु से, हमको है कुछ कहना। ले चल, हमें तू पवित्र आत्मा यीशु के चरणों में ले चल, हमें तू पवित्र आत्मा यीशु के चरणों में। यीशु के चरणों में, यीशु के चरणों में। हालेलुया. खरोखरच आम्हाला प्रभू येशूच्या चरणी कायम राहायचं आहे. आमेन. कारण हा सर्वोत्तम वाटा आहे. आमेन. सर्वजण आपल्या जागेवर बसूया. आपल्यामध्ये मुलुंडवरून पास्टर प्रभुदास आलेले आहेत, ज्यांना आम्ही सर्वजण ओळखतो, आणि त्यांचा मुलगा फिलिप ते देखील आहेत. आणि मला वाटते त्यांच्याबरोबर अजून जे जे आलेले आहेत बंधुजन, कृपया उभे राहा. आम्ही सर्व तुमचे स्वागत करीतो. प्रेज द लॉर्ड. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो ब्रदर. सकाळची त्यांची सभा आटपून ते आले आणि थोडे उशिरा पोहोचले, परंतु प्रभू त्यांना त्या वचनाद्वारे आशीर्वादित करो. आमेन. प्रेज गॉड. तर प्रभूची स्तुती असो. आमच्यामध्ये भाऊ सॅम्युएल कोथा यांना परमेश्वराने पाठवले आणि आम्ही आमच्या मंडळीतर्फे तुम्हाला सर्वांना थँक्यू म्हणतो. आणि तुम्ही आपल्या मंडळीमध्ये जब आप अपने कलीसिया में जाओगे तो अपने कलीसिया को बाइबल बिलीवर्स चर्च विरार की तरफ से ग्रीटिंग्स दे देना, और हम भी आप सबके लिए प्रार्थना करेंगे जरूर. आप मेरे प्रार्थना में नित्य हो ही, फिर भी हम लोग आपकी सेवकाई के लिए और अधिक प्रार्थना करेंगे कि प्रभु आपका अधिकाधिक उपयोग करे. तो आपने जो भी हमारे लिए यहाँ पे श्रम लेके प्रभु के वचन को दिया, इसलिए प्रभु आपको बहुत आयत से बरकत दे, आपको संभाले, सुरक्षित रखे. आपकी पत्नी, आपके जो बेटा और जो बेटी है और आपकी पूरी कलीसिया है, उन सबको हमारी तरफ से यीशु मसीह के नाम से ग्रीटिंग्स दे देना. आमेन. और आप सब भाई बहिणों के लिए, सर्व भावा बहिणीबद्दल मी आभारी आहे की तुम्ही शेवटपर्यंत या ठिकाणी राहिले आणि आपला जे जेवणाचं पण भाग होता, या सगळ्यामध्ये ज्या ज्या भावा बहिणींनी सहाय्य केलं त्या सर्वाबद्दल मी आभारी आहे. आणि त्यांनी जी मदत केली आणि जे काही सहकार्य दिलं प्रभूने पाहिलेलं आहे. आणि प्रभूचं वचन म्हणते तुमचे कोणाचेही श्रम व्यर्थ जाणार नाहीत. आमेन. आणि मला आनंद होतो जेव्हा आम्ही भाऊ बहीण खांद्याला खांदा लावून काम करतो, आणि ही गोष्ट अतिशय आवश्यक आहे. जेव्हा आम्ही हे काम करतो खांद्याला खांदा लावून,
तेव्हा आम्ही ख्रिस्ताचं प्रेम दर्शवितो. कारण प्रभू येशूने म्हटले की जेव्हा तुमची एकमेकावरची प्रीती पाहून लोक म्हणतील तुम्ही माझे शिष्य आहात. अर्थात आमचं प्रेम हे कायम दिसून आलं पाहिजे आणि आमच्या बंधुजनांनी ते प्रेम दाखविलेलं आहे आणि त्याबद्दल प्रभू त्यांना खूप खूप आशीर्वादित करो. आमेन. तर आलेल्या सर्व भावा बहिणींचे सर्वांचा मी आभारी आहे की तुम्ही आपला वेळ काढला आणि या ठिकाणी तुम्ही आपलं काम बाजूला ठेवलं. काही जण थकले होते तरी परंतु ते थांबले. प्रभू सर्वांना जाणतो आणि सर्वांना प्रभू आशीर्वादित करो. आजच्या या दोन्ही सभा प्रभूने आशीर्वादित केल्या आणि दूरवरून पण आमचे जे जे भाऊ बहीण आलेले आहेत सर्वांना प्रभू त्याची ब्लेसिंग्स देऊ. आमेन. गॉड ब्लेस यू. आपण चेअर सर्व एकत्र करूया आणि एकमेकांना आम्ही भेटणार आहोत आणि भावांना पण आम्ही भेटणार आहोत.